तर गुड आफ्टरनून सगळ्यांना शुभ दुपार। मी आले मामाच्या गावाला कानमंडाळे इथे। मागे बघू शकता तुम्ही, इथे इखाऱ्याचे डोंगर दिसत आहेत। तर इकडे सगळी डोंगरमाळ आहे, चांदवड्या डोंगर, वणीचा डोंगर आणि इखाऱ्याचा डोंगर। तर गोरक्षनाथांचं मंदिर आहे वरती। तर आता 1 महिन्यात यात्रा पण येणारी वरती। खूप छान अशी सोय केलेली आहे, तुम्ही राहू शकता, पर्यटन म्हणून येऊ शकता। धोडम किल्ला पण तिथून जवळ आहे। तर आपण मामाच्या गावाला आलेलो आहे। तर मामीचं चाललंय आता पातीचा वानोळा द्यायचा। बघू मामी, हे बघा, ही कांद्याची पात मामी आता वानोळा देते आपल्याला। आणि तिकडं मस्त तुरीच्या शेंगा आहे गावठी, तर तुरीच्या शेंगा पण आपल्याला घ्यायच्या आहे। आणि खूप सुंदर असं निसर्गरम्य गाव आहे। दुपारचं ऊन आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नसेल, पण खूप छान वाटतं। इकडे गहू पण आलेला आहे, पूर्ण मोठा गहू झालेला आहे, त्याला ओंबे आलेले आहे। 1-1.5 महिन्यात गहू पण निघेल आणि खूप सुंदर वातावरण आहे। आमच्या आवडीतलं एकच गाव आहे। खूप लहानपणापासून आम्ही इकडे यायचो, तर खूप भारी वाटतं। या तुम्ही पण कधी आले तर कानमंडाळे। तर चला भेटूया पुन्हा, तुम्ही इकडे याल तेव्हा। खूप निसर्गरम्य असं गाव। बाय बाय, थँक्यू।